नमस्कार मित्रांनो, ख्रिसमस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच नाव येतं, लाल कोट, पांढरी दाढी आणि मुलांसाठी भेटवस्तू घेऊन येणारा सांताक्लॉज. पण खरंच सांताक्लॉज कोण होते? ते फक्त गोष्ट आहे की त्यामागे काही सत्य इतिहास आहे? चला तर मग आज संपूर्ण कथा जाणून घेऊया. मित्रांनो, सांताक्लॉज ही केवळ कल्पना नाही. त्याची सुरुवात झाली होती 4थ्या शतकात एका खऱ्या व्यक्तीपासून, ज्याचं नाव होतं सेंट निकोलस. सेंट निकोलस हे तुर्कस्तानमधील मायरा या ठिकाणचे ख्रिश्चन धर्मगुरू होते. ते खूप दयाळू, प्रेमळ आणि दानशूर होते. गरिबांना मदत करणे, मुलांची काळजी घेणे आणि कोणालाही न सांगता दान करणे हेच त्यांचं आयुष्य होतं. हळूहळू लोक सेंट निकोलस यांना मुलांसाठी भेटवस्तू देणारा देवदूत मानू लागले. पूर्वी मुलांना 6 डिसेंबर रोजी भेटवस्तू दिल्या जात असत, कारण तो सेंट निकोलस यांचा दिवस होता. पण नंतर ही परंपरा ख्रिसमस 25 डिसेंबर या दिवशी सुरू झाली. वेगवेगळ्या देशांमध्ये सांताक्लॉज वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. त्याला नेदरलँडमध्ये सिंटरक्लास, तर इंग्लंडमध्ये फादर ख्रिसमस, फ्रान्समध्ये पेरे नोएल यासारख्या नावांनी तो ओळखला जातो. आणि सांताक्लॉज हे नाव सिंटरक्लास या शब्दातूनच तयार झाले आहे. आजचा सांताक्लॉज लाल पोशाख, पांढरी दाढी, हसरा चेहरा आणि भेटवस्तूंची पिशवी हा अनेक कथा, कविता आणि संस्कृतीतून तयार झालेला आहे. मित्रांनो, सांताक्लॉज आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, देण्यातच खरं सुख आहे. प्रेम, दया आणि मदत हीच खरी ख्रिसमसची भावना आहे. आज सांताक्लॉज प्रत्यक्षात नसेलही, पण त्याचं अस्तित्व प्रत्येक त्या माणसात आहे, जो निस्वार्थपणे कोणाला तरी मदत करतो, कोणाला तरी आनंद देतो. मित्रांनो, आता एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे असा की आपण सांताक्लॉज म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येतो लाल सूट आणि पांढरी फरची किनार आणि हसतमुख चेहरा. पण तुम्हाला माहीत आहे का, संताचा लाल सूट सुरुवातीपासूनच लाल नव्हता. चला तर मग त्यामागचं देखील सत्य तुम्हाला सांगते. सर्वात पहिले म्हणजे त्यामागे होतं एक धार्मिक कारण. सांताक्लॉजची प्रेरणा असलेले सेंट निकोलस हे 4थ्या शतकातील ख्रिश्चन बिशप होते. त्या काळात बिशप लाल रंगाची धार्मिक वस्त्रे परिधान करत असत. याच लाल रंगातून पुढे संतांच्या पोशाखाची बीज रोवली गेली. 1980च्या आधी सांताक्लॉजचं कोणतंही ठराविक रूप नव्हतं. कधी तो हिरव्या, कधी निळ्या, तर कधी तपकिरी रंगाच्या पोशाखात दाखवला जायचा. वेगवेगळ्या देशाच्या परंपरा आणि संस्कृती त्यात दिसून येत होत्या. त्यानंतर मग 1981 मध्ये प्रसिद्ध कार्टूनिस्ट थॉमस नास्ट यांनी सांताक्लॉजचं चित्र लाल ट्रिम सूटमध्ये काढलं. यामुळे सांताच्या रूपाला एक ठोस ओळख मिळाली. जर त्याने काही वेळा सांताक्लॉजचं चित्र हिरव्या रंगातही दाखवलं, तरी लाल सूट हा जास्त लोकप्रिय झाला. त्यानंतर 1930च्या दशकात कोका कोला कंपनीसाठी चित्रकार हॅडन सनडब्लॅम यांनी सांताक्लॉजची जाहिरात तयार केली. आनंदी, हसरा, जाडजूड आणि लाल सूट घातलेला सांताक्लॉज जगभर प्रसिद्ध झाला. महत्त्वाचं म्हणजे कोका कोलाने सांताचा लाल रंग तयार केला नाही, पण आधीपासूनच असलेली प्रतिमा जगभर पोचली आणि तीच एक निश्चित स्वरूपात जगभर रुजवली गेली. तर मित्रांनो, संताचा लाल सूट फक्त कपड्यांचा रंग नाही, तो आहे
आनंद, दानशीलता आणि प्रेमाचं प्रतीक. ख्रिसमस आपल्याला हे शिकवतो, देण्यातच खरी श्रीमंती आहे. चला तर मग तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.